नमस्कार द भोसले फॅमिली नायजा या आपल्या चॅनलमध्ये आणि या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर जुलैच्या महिन्यामध्ये आम्ही आलो आहोत इकडे कोर्टयार्ड बाय मॅरियॉट या एका प्रॉपर्टीमध्ये. छानसं रिसॉर्ट आहे. आम्ही इथे एक विला बुक केला होता 2 दिवसांसाठी. त्याचा रेट पण खूपच बऱ्यापैकी हाय होता, पण रूम स्पेसियस होते आणि वातावरण तिकडचं छान होतं. सुंदर असं दृश्य होतं आणि सकाळचं वातावरण तर खूपच सुंदर होतं. आम्ही सकाळी नेक्स्ट डे जेव्हा उठलो मस्त एक्सरसाइज केली तिकडे, छानपैकी एन्जॉय केलं. माझ्या मुलाने खूप ॲक्टिव्हिटीज केल्या तिकडे. टेबल टेनिस होतं, कॅरम होतं, लहान मुलांसाठीच्या बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज होत्या तिकडे. सकाळी उठून मस्त एक्सरसाइज करून आम्ही ताजेतवाने होऊन छानपैकी ब्रेकफास्टसाठी गेलो मॅरियटच्या या कोर्टयार्डमध्ये. आणि छानसं वातावरण, त्यांनी अम्ब्रेला दिल्या होत्या प्रत्येकाला. तर मस्त वॉक करत आम्ही गेलो होतो ब्रेकफास्टसाठी. आणि ब्रेकफास्टमध्ये मिसळपासून सर्व बेकरी आयटम्स आणि व्हरायटी ऑफ फूड्स होतं. आणि माझ्या वडिलांसोबत आहे मी इथे. माझ्या वडिलांना पण घेऊन आले होते, त्यांना पण मस्त छान वाटली ही प्रॉपर्टी. स्पा होता तिकडे. हा एक छानसा एरिया आहे बघा, झोका आहे खेळायला. आणि त्याच्या बाजूला लिंगमाळा धबधबा, तुम्ही वॉक करून सुद्धा जाऊ शकता. ही प्रॉपर्टी अगदी जवळ आहे त्याच्या. आणि मस्त हे रिसॉर्ट आणि त्यासमोर असा हा मोठा असा स्विमिंग पूल. तर तुम्ही बघू शकता काय मस्त दृश्य भेटतं तिथून. हे खरंच तुम्ही अनुभवाल तेव्हा तुम्हाला कळेल. आणि खूप छान एन्जॉय केलं इथे बापलेकांनी. पाचगणीमध्ये असलेली ही प्रॉपर्टी खूप छान आहे. विलाज खूप छान आणि स्वच्छ आहे आणि सर्विससुद्धा चांगली आहे यांची. तर खूप छान प्रकारे माझ्या फॅमिलीने इकडे एन्जॉय केलेला आहे आणि तुम्ही बघू शकताच. 2 दिवस आता छान एन्जॉय करून झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या घरी जाण्यासाठी. रिसेप्शन पाहू शकता तुम्ही, हे सुद्धा अगदी भव्य आहे यांच्या प्रॉपर्टीजप्रमाणे. आणि भेटूयात नवीन व्लॉगमध्ये. बाय.